नमस्कार मित्रांनो, मी संजय. तुम्हा सर्वांचं नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. हा जो ट्रेनमधली जी गर्दी आणि हा जल्लोष आणि ते वाद्य म्युझिक ऐकताय, ही आज रोहित शर्मा आणि इंडिया टीम वानखेडेला येणार आहे. प्रभात फेरी आहे त्यांची बसमधून. त्यासाठी ही सगळी मंडळी निघाली आणि मीही त्याच ट्रेनमध्ये आहे. तर मी आता मरीन लाईनला उतरणार आणि तिथून चालत नरिमन पॉईंटला जाणार आहे. मी आता उतरलो आहे मरीन लाईनला, आता चालत आणि चाललो आहे. आणि समोर पाहू शकता तुम्ही नरिमन पॉईंट. आता ही सगळी मंडळी निघाले. आता तुम्ही बघू शकता सगळ्या ठिकाणाहून लोक नरिमन पॉईंटला निघालेत. फ्रेंड्स, संध्याकाळचे 4:30 झाले. काळोख झाला आहे, पाऊस दाटला आहे, पाऊस पडतोय, रिमझिम पाऊस पडतोय. आणि ही गर्दी बघा सगळी चालली आहे. लहान मुलं, यंग मुलं, आबालवृद्ध, सगळ्या वयोगटातली माणसं अगदी कुतूहलानं आनंदाने NCPकडे निघालेत. आता हा नरिमन पॉईंटचा एरिया बघा तुम्ही. हा नेहमी रिकामी असतो, फक्त गाड्या जातात, पण आज तो पूर्ण बंद केला आहे. आज फक्त पब्लिक चाललं आहे. आज सगळं क्रिकेटप्रेमी चाललेत आणि मीही त्यात आहे. त्या बाजूला बघू शकता, उजव्या बाजूला समुद्र आहे आणि तो नरिमन पॉईंटचा फुटपाथ आहे. पण लोक तिथे फक्त बसलेत. इथे बघा रोहित, विराट, सूर्यकुमार यांची नावाची चर्चा आहे. क्रिकेटबद्दल लास्ट फायनल मॅचबद्दल डिस्कशन आहे. झेंडे घेऊन चाललेत लोक त्यांना चेअरअप करण्यासाठी. कधी एकदा येत आहेत आणि त्यांना भेटतोय असं दर्शकांना झालं. मित्रांनो बघा, हा नरिमन पॉईंटचा समुद्रकिनारा शांत रिकामी आहे. लोक तिकडे पाठ करून फक्त रस्त्याकडे बसची वाट बघतायत. टीम इंडियाच्या बसची वाट बघतायत. बघा तुम्ही हे चित्र बघा. कारण आता फक्त त्यांना रोहित, टीम इंडिया त्यांचंच दर्शन घ्यायचं आहे, त्यांना चेअर करायचं आहे, त्यांच्या जल्लोषात सामील व्हायचं आहे. तर मित्रांनो इथे बघा तुम्ही, जत्तेच्या जत्ते चाललेत रोहित शर्मा आणि त्या टीमचं अभिनंदन करायला. बघा खूप आहेत लोक, लहान थोर
आबाल वृद्ध सगळेच आलेत आणि हे पब्लिक बघ येत जाते नुसतं येत जाते चर्नी रोडपासून CST पासून सगळं पब्लिक येते बघा. आता झेंडे आहेत आणि भारत माता की जयचा उद्घोष आहे बघा. तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवतोय. प्रचंड लोक आहेत आणि आता पाऊस पण थांबल्यामुळे अजून लोकांना जरा हुरूप आला आहे. आम्ही रोहित शर्माच्या बसची वाट बघतोय, अजून आली नाही आहे. पण तुम्ही ही पब्लिक बघा. नरिमनच्या कठड्यावर लोक उभी आहेत, झेंडे घेऊन सेल्फी काढतायत. आता ती वानखेडेची तुम्हाला लाईट दिसेल बघा. दिसलं का वानखेडेची लाईट? बघा वानखेडेची लाईट दिसली. मित्रांनो मी चर्चगेटपासून आलो आहे. प्रचंड गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. ही सगळी लोकं चालली आहेत वानखेडेकडे. ॲक्च्युली बस अजून आली नाही आहे. ओपन बसमधून येणार होती टीम, ती अजून आली नाही आहे. सगळे वाट बघत आहेत, पण कदाचित वानखेडेपर्यंत येईल अशी शंका आहे. नरिमन पॉईंटवर ही गर्दी बघा. ॲक्च्युली हा रस्ता वाहनांसाठी बंद केला आहे. फक्त जनता चालली आहे. आता वानखेडेकडे चालली आहेत लोक. मी पण चाललो आहे. अजून बस आली नाही आहे. होप सो बस येईल. पाऊस थांबला आहे त्याच्यामुळे जरा बरं वाटतं आहे. आम्हाला आपल्या टीमचं, भारतीय टीमचं दर्शन होईल अशी आशा आहे. आणि आता जरा समुद्र पण बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला नरिमन पॉईंटच्या समुद्राकडे नेतो आहे बघा. हे बघा, हा बघा समुद्र. अथांग समुद्र आणि अथांग जनसागर. जसा प्रचंड समुद्र तसं प्रचंड जनसमुदाय वाट बघतोय रोहित शर्मा आणि त्याच्या टीमचं. बघा आता लोकांना वाटतंय वानखेडेच्या गेटच्या बाहेरच लोक वाट बघतायत. होप सो त्यांची बस येईल. तर तुम्हाला मी दाखवतो आता. मित्रांनो सगळी जनता इथे थांबली. सगळे क्रिकेट लव्हर्स, क्रीडाप्रेमी थांबलेत त्या ऐतिहासिक क्षणाची उजळणी करण्यासाठी. मध्ये मध्ये आवाज येतो तेव्हा वाटतं की बस आली त्यांची, पण असेच लोक पब्लिक. ते तुम्ही पाहू शकता वानखेडे. ही वानखेडे स्टेडियमची लाईट. बघा जल्लोष. काही लोक अगोदरच गेली आहेत वानखेडे स्टेडियमला. बाहेरून बस बघण्यासाठी आम्ही लोक सगळे बाहेर थांबलो. प्रत्येकाने ती जागा अडवून ठेवली आहे. बघा मित्रांनो सूर्याचं दर्शन पण झालंय. एवढा काळोख होता, आता पाऊस थांबलाय आणि सूर्यदर्शन झालं. बघा रोहित आणि टीमचं दर्शन घेण्यासाठी पब्लिक अक्षरशः वाट बघते. बघा तुम्ही एवढा मोठा जनसागर आलाय. बघा तरुणाई तर अक्षरशः वाट बघते त्या क्षणाची. बघा ॲक्च्युली आज समुद्राकडे कोण नाही आहे. समुद्राकडे पाठ आहे आणि रोहित शर्माच्या टीमकडे लक्ष आहे. बघा तुम्ही. नाहीतर रोज समुद्रावर लोक बसतात, समुद्राचं दर्शन घेतात, पण आज समुद्राकडे पाठ फिरली फक्त रोहितच्या टीमकडे बघण्यासाठी. इव्हन आम्ही सुद्धा. हे बघा तुम्ही. बघा सगळी लोक समुद्राकडे पाठ करून रस्त्याकडे बघतायत रोहितच्या टीमकडे. बघा असा दिवसच तसा आहे, कारण भारताने T20 वर्ल्ड कप जिंकलाय. उच्चभ्रू लोक सुद्धा वाट बघतायत वरून.
मित्रांनो, हा सिग्नल दिसतोय, इथेच मीही उभा आहे, पण या गर्दीपासून थोडा लांबच आहे मी. ह्या पठ्ठ्यांनी खूप छान जागा अडवली आहे. ॲक्च्युली ते नेमप्लेट आहे आणि इथूनच वानखेडे स्टेडियमकडे जायचा रस्ता आहे. बस रोहित शर्मा आणि टीमची बस तिथून येणार आहे. त्यांना पाहायला हा स्पॉट चांगला आहे असं लोकांना वाटतं, म्हणून इथेच खूप गोंधळ आहे, इथेच गलका आहे. पण म्हणून मी थोडंसं लांब उभं राहिलो. मित्रांनो, मध्येच कुठून तरी असं मोठा आवाज यायचा आणि सगळंच ओरडायचे. मग आम्हाला सगळ्यांना वाटायचं की बस आली. मग आम्ही सगळेच आमचे कॅमेरा वगैरे ठेवून क्लिक करण्यासाठी तयार असायचो, शूट करण्यासाठी तयार असायचो. नंतर कळायचं ते विनोद होता, मस्करी होती. मग सगळे शांत व्हायचे आणि मग परत पुन्हा तोच गलका. मित्रांनो, इथे लोकांना वाटलं की बस आली, पण इथे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चित्राचे कटआउट्स होते, त्याचेही लोक क्लिक्स करायला लागले. एवढा प्रचंड उत्साह आहे. मग हे लोक जेव्हा दिसतील, यांची जेव्हा बसमध्ये यांना पाहायला मिळेल, तेव्हा रसिक काय करतील ते काय सांगता येत नाही आहे. मित्रांनो, 4:30 वाजल्यापासून आम्ही सर्व रसिक होतो, पण 7 वाजले तरी त्यांची बस काही आली नाही आहे. आता रस्त्याला लाईट लागले, संध्याकाळ झाली. 2-2 3 तास आम्ही वाट पाहिले. काही लोक तर खाली तपकल मारून बसायला लागले आणि पाऊस पण मध्ये मध्ये रिमझिम पडत होता.
पण आपल्या क्रिकेटपटूंना आपल्या प्लेयर्सना पाहायचं आहे ही जिद्द, त्याच्यामुळे कोण पाऊस पडला तरी कोण हलत नव्हतं. हे बघा समोरचे रेसिडेन्समधले ज्या बिल्डिंग्स आहेत नरिमन पॉईंटच्या, त्यांच्या टॅरेसवर त्यांच्या बाल्कनीमध्ये लोक उभं राहून झेंडे फडकवत होते, चेअरअप करत होते, टाटा बाय बाय करत होते. इथली मंडळी पण त्यांना टाटा बाय बाय करत होती. हे दृश्य बघा अक्षरशः मनोहारी होतं, खूप छान वाटत होतं. मित्रांनो, गर्दी प्रचंड वाढू लागली, 7:15 होऊन गेले. आता मग मी विचार केला की आता घरी जावं. मग मी निघालो होतो. आता मी परतीच्या वाटेला निघालो आहे. मी निघण्याच्या वाटेवर लोक कमी होती, पण येण्याच्या वाटेवर लोक भरपूर होती. पण त्यातही अडथळा होता. तरी पण मी एका साईडने हे नरिमनच्या फुटपाथ, समुद्राच्या फुटपाथच्या साईडने मी निघतोय. गर्दी वाढत होती. असं वाटत होतं की समजा बस आली तर नक्की क्लिक करून, नाही तर एनिवे दूरदर्शनवर टी व्हीवर बघायचं असं ठरलं आणि मनाशी पक्क करून मी निघालो. मित्रांनो, मध्येच मोठी हालचाल व्हायची, मोठा आवाज यायचा, शिट्या वाजवायचे, लोक चेअर करायचे, रोहितच्या नावाचा गजर करायचे, टीम इंडिया नावाचं गजर करायचं. तेव्हा वाटायचं की बस आली का. परत बघायचं होतं बस त्या आली नव्हती. मित्रांनो, मी निघताना परत एकदा मोठा जल्लोष, मोठा टाळ्या, शिट्या, गजर, चेअरअप चालू होतं. बस आया असं सगळे बोलायला लागले. मग मी जरा थांबलो आणि पाहतो तर समोरून बस येत होती. आणि तोच क्षण ज्यासाठी मी खूप वेळ थांबलो होतो, तो क्षण माझ्यासमोर आला. आणि मग मी माझा कॅमेरा सरसावला. पहिलं मी त्यांना बघून घेतलं बसमधून आणि नंतर मी कॅप्चर केलं. कारण ज्यासाठी आलो ते त्यांना बघणंच महत्त्वाचं होतं. बघणं. मित्रांनो, रस्त्यालगत प्रचंड गर्दी होती. धक्काबुक्की होऊ नये म्हणून सेफ्टीसाठी मी लांबच राहिलो. तर मी लांबून जेवढं मला कॅप्चर करता आलं तेवढं मी प्रयत्न केला आहे आणि तो तुम्हाला मी दाखवतो आहे. तर आता बस येते, सगळे तयार आहेत, तुम्ही पण पाहू शकता. आपण बसचं वेलकम करूया. मित्रांनो, बसच्या समोरच्या दर्शनी भागात हार्दिक पांड्या सगळ्यांना अभिवादन करत होता. अर्शदीप सिंग होता.
मित्रांनो, बसच्या या दर्शनी भागात विराट कोहली आणि रोहित शर्मा बाजूबाजूला आहेत. ते आमचं रसिकांचं अभिवादन घेत होते, स्वीकारत होते, स्वतःही करत होते आणि मध्ये मध्ये एकमेकांना मिठीही मारत होते. रोहित शर्मा अक्षरशः हात जोडून अभिवादन स्वीकारत होता आणि नंतर अपोजिटच्या साईड त्या बाजूला येऊन तिथल्या रसिकांचं अभिवादन स्वीकारत होता. दोन्ही हाताने हातवारे करत होता. अतिशय सुंदर असा तो क्षण कॅमेरा चित्रित झालाय आणि डोळ्याने मी पाहिला. मित्रांनो, हा पहा रोहित बसच्या विरुद्ध एंडला येऊन रसिकांचं अभिवादन स्वीकारत होता, त्यांना धन्यवाद देत होता. तर मित्रांनो, मी त्यांनाही अभिवादन करून मी माझ्या परतीचा प्रवासाला निघालो आहे. बरेचसे क्रिकेट रसिक वानखेडे स्टेडियममध्ये ऑलरेडी बसलेत पाहण्यासाठी आणि आमच्याबरोबरचे बरेचसे रसिक आम्ही निघालो. काही लोक CSTकडे निघाली, काही लोक चर्चगेटकडे निघाली. चालतच निघालो कारण बसेस नव्हत्या, टॅक्सीज नव्हत्या, कारण तो मार्ग बंद. नेट पण बंद तर मित्रांनो, हे सगळं क्रिकेट रसिक, मीही त्यातलाच एक. आम्ही सगळे आपापल्या घरी निघालो. चर्चा तीच. मी रोहितला पाहिलं, कोण म्हणतं मी बुमराला पाहिलं, मी विराट कोहलीला पाहिलं, द्रविड पाहिलं, बरेच अर्शदीप सिंगला पाहिलं. बरेच लोक बोलत होते, शेवटच्या मॅचची चर्चा करत होते, अगदी हसत खेळत निघत होते, खूप धमाल. मग आम्ही सगळे आपापल्या घरी निघालो. पण एका जाणीवेनं, एका वेगळ्या घटनेचे एक साक्षीदार. T20 वर्ल्ड कप भारत दुसऱ्यांदा जिंकला, त्याच्या हर्षोल्लासात, त्याच्या आनंदामध्ये सामील झालेलो आम्ही त्यातलेच एक. आणि आता मी CSTकडे पोचतोय. तर समस्त मुंबईकरांनो, आपण मुंबई पोलीस, मुंबई वाहतूक विभाग, मुंबई सुरक्षा यंत्रणा सगळ्यांना धन्यवाद देऊया. कारण एवढा मोठा सोहळा, एवढा मोठा इव्हेंट त्यांनी अतिशय सुंदर रीतीने हँडल केला, चांगल्या रीतीने नियोजन केलं. त्याच्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम व्यवस्थित पाहता आला आणि या घटनेचे साक्षीदार म्हणून आम्ही मिळवू शकतो. तर मंडळी, आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हां मित्रांनो, या गर्दीमध्ये माझ्या मोबाईलचं सेटिंग केव्हा चेंज झालं, केव्हा बदललं मला कळलं नाही. मी व्हिडिओ शूट करत होतो, त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडासा छोटा झाला स्क्रीनवर. तो एनिवे तुम्ही बघा आणि आनंद घ्या. आणि ही पहा आमची रात्रीची मुंबई, मुंबई मेरी जान. ए दिल ए मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये मुंबई मेरी जान. आहा हो हो आहा. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस.